नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तरच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि प्लीज हा व्हिडिओ कुणीही मनाला लावून घेऊ नका किंवा कुणाच्याही भावना दुखवायच्या आहेत असा माझा हेतू नाहीये. फक्त एक मनातली खंत आहे, ती तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. तर चला मग व्हिडिओला चालू करूया. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण खूप छान अशा विषयावर बोलणार आहोत. जशा ट्रेडिंग साड्या निघलेल्या आहेत तसंच खूप चर्चा आहे. म्हणजे पहिल्यापासूनच वर्कचं ब्लाऊज असेल किंवा ट्रेडिंग साडी असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडतात कस्टमर लेडीजांना. खरंच तर म्हणजे पहिला प्रश्न तर सध्या साध्या साडीला पिकोफॉलला 70 रुपये तर वर्कच्या साडीला 100 रुपये का? तर खरं सांगायचं म्हणलं ना तर हा व्हिडिओ कुणाचं मन दुखवेल याच्यामुळे नाही बनवलेला. फक्त जी टेलरनीची खरी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे. तर आपली पहिली गोष्ट म्हणजे साध्या साडीला 70 रुपये तर वर्कच्या साडीला 100 रुपये का? तर आपण पाहू शकतो आता सध्याच 3 ट्रेडिंग साड्या व्हायरल झाल्या होत्या. एक साडी ती नैना साडी, पहिली साडी ही पहा. खूप प्रत्येक महिलेकडे ही साडी होती आणि खूप व्हायरल झाली होती साडी. या साडीचं खरं तर ब्लाऊजचं म्हणलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे ब्लाऊज नॉर्मल आहे, टिकले आहे तर वर्क आहे, पण शिवायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. सगळ्याच टेलरिंग मैत्रिणींना माहीत असेल हे ब्लाऊज शिवायला सोपं आहे. म्हणजे सिंपल आहे. स्लीव्जला वर्क असल्यामुळे जास्त टेन्शन नाही आहे. पण वर्क सिंपल आहे, स्टोन वगैरे नाही आहेत तर त्याच्यामुळे ब्लाऊजचा काही विषयच नाही. पण ही साडी पहा, साडीची बॉर्डर कशी आहे. एकदम लाइनिंग मध्ये बॉर्डर असेल तर फॉल लावायला काहीच प्रॉब्लेम नाही. साडी एकदम प्लेन आहे, म्हणजे एखादी गुढी वगैरे जरी पडली तरी झाकणार नाही. साडीला फॉल एकदम प्लेन लावला गेला पाहिजे. पहिला प्रश्न. साडी जशी आहे तसंच फॉल लावल्यानंतर सुद्धा साडी दिसायला पाहिजे. आणि फॉल कॉटनचा असतो. बऱ्याच वेळेस फॉल धुवून इस्त्री करून जरी लावला तरी फॉल गोळा होतो किंवा फॉलला गुढ्या पडतात नंतर. आता ही पहा साडी एकदम प्लेन आहे. प्लेन साडी असल्यामुळे काय होतं, फॉल बरोबर ही साडी गोळा होते, नंतर साडीला गुढ्या पडतात. आणि असंच बऱ्याच वेळेत झाले की साडी निम्मी वापरून झाल्यानंतर फॉल गोळा झाला किंवा फॉलला गुढ्या पडल्या तरी बाया सांगतात, कस्टमर सांगतात की आमची साडी गोळा झाली किंवा साडीला गुढ्या पडतात. आता साडी निम्मी वापरून झाल्यानंतर काय आमची चुकी नसती त्याच्यामध्ये. उकलला गेला म्हणजे वापरण्यात, आता चैन वगैरे असतील तर फॉल उकलतात सुद्धा. तर ह्याचं पहा, ह्याला म्हणजे नॉर्मली मी 70 रुपयेच घेतले साडीला आणि बऱ्याच मैत्रिणींना सांगितलं की मी या साडीला फॉल नाही लावत. कारण काय होतं, ही साडी खरं तर ही डिझाईनमुळे ट्रेंडिंग आहे. मध्ये तर एकदम प्लेन आहे, पण जी ही बॉर्डर आहे साडीची हे पहा लाइनिंगमध्ये म्हणजे खालीवर आहे आणि स्लिक थ्रेड आहे बॉर्डरला. आता फॉल लावला तर आपण याच्यावरही लावणार, म्हणजे एकदम लाइनिंग मध्ये फॉल लावणार आपण. फॉल काय आपलं नासा कट करून नाही लावणार ना, असं एकदम आतमध्ये साईडला लावणार. जी मग हे पहा जे दुमतला गेलेला भाग आहे हा, हे पहा हे खालच्या साईडला तसंच राहणार. मग फॉल मध्ये कसं जाळी असते पिकोला, ती जर फॉल मधले पिकोची जी जाळी असते त्या जाळीने काय होतं, साडी गोळा केली म्हणजे गोळा होती थोडीफार. सगळ्याच मैत्रिणींना माहिती आहे. सपोज प्लेन साडी असेल, सुळसुळीत कपडा असेल तर जास्त लवकर गोळा होते. मग नंतर आणखीन प्रॉब्लेम येणार की जी साडीला डिझाईन होती ती फॉलमुळे खराब झाली, तुम्ही फॉल नीट नाही लावला. तर मी त्याच्यामुळे बऱ्याच जणींना सांगितलं की या साडीला फॉल नाही लावता येते, तुम्हाला लावायचं असेल, बाहेर लावून भेटत असेल तर लावून घ्या. चला, ही साडी अगोदर स्टार्टिंगला ट्रेंडिंग होते. 7 ते 8 महिन्यात बऱ्याच साड्या व्हायरल झाल्या आहेत. पण आपल्याकडे सध्या आहेत त्या साड्यावर विषय चालू आहे आपला. आता 2 नंबर ही गोल्डन साडी. गोल्डन साडी तर प्रत्येकीकडेच आहे, प्रत्येकीकडे. म्हणजे मी 20 ते 25 ब्लाऊज शिवलेत ह्या गोल्डन साडीच्या ट्रेडिंगमध्ये आल्यापासून. आणि शॉप नाही आहे, घरगुती मशीन आहे, तरी 20 ते 25 ब्लाऊज शिवलेत. आणि ह्या स्लीव्ज म्हणजे ह्या ब्लाऊजला रिफिल स्लीव्ज, सध्या रिफिल स्लीव्ज खूप व्हायरल होती ती. ह्याला स्लीव्ज, ह्या साडीवर खूप जणींनी स्लीव्ज शिवून घेतली. आणि मेन जे आपला व्हिडिओ आहे तो ह्या साडीमुळेच आहे. पण ट्रेडिंग साडी म्हटलं की ती नैना साडी अगोदर येते, म्हणून त्याच्यावर ती पण दाखवली मी. पण मेन म्हटलं तर ह्या साडीवर आहे.
आता ही साडीची बॉर्डर पहा तुम्ही, म्हणजे याच्या अगोदर बऱ्याच दिवस झालं मी अशा बॉर्डरची साडी पाहिलीच नव्हती. जे गम असतं ना त्यामध्ये फक्त गम मध्ये चिटकवलंय हे वर्क, म्हणजे पायपिंग जी काचाची पायपिंग आहे ती आणि गोलमणी जे आरी वर्कचं शुगर बीट्स म्हणतात त्याला, ते शुगर बीट्स असतात ते ह्याच्यामध्ये टाकून लेस तयार केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये जर सुई अडकली तर मोडल्याशिवाय काही सुई निघत नाही. आणि माझे पर्सनली सांगितलं तर 7-8 सुया मोडल्यात मी ह्या ब्लाऊज शिवता वेळेस. आणि नॉर्मली शिलाई घेतली आहे मी खरं, कारण का बॉर्डरसाठीच शिलाई जास्त घेणं म्हणजे बरोबर नाही आहे ब्लाऊजचा विषय झाला तर. पण आपल्याला पिकोफॉलसाठी बोलायचं आहे. आता इकडून तिथून जाळी येते, म्हणजे पिकोला जाळी येते हे सगळ्याच मैत्रिणींना माहिती आहे. पण ह्याला पाहतो मी एक छोटीशी जरदोशी असते ना तेवढीच एक लाईन आहे, म्हणजे स्टार्टिंगला जरदोशी सारखी, आणि बाकी सगळं ते शुगर बीट्स आणि काचेची जी पायपिंग असते ती बनवून लेस तयार केली ही. आणि मध्ये गम वापरलाय, गम मध्ये सुई गेली की मोडते. आणि म्हणजे मशीनवर ही लाई लावता येत, फॉल ह्या साडीला मशीनवर लावता येत नाही पहिली गोष्ट. आणि हाताने जरी हात शिलाई केली तरी खोटं सांगत नाही, अस्तरचं एक ब्लाऊज शिवायला जेवढा वेळ लागतो तेवढा या दोन्हीकडून हाताने साडीला फॉल बसायला वेळ लागतो. मी शक्यतो घेतल्याच नाही त्यावेळेस ह्या साड्या, म्हणजे स्टार्टिंगला 2-4 साड्याला बसवून दिला, नंतर नाही घेतल्या, कारण का हात शिलाईची सुद्धा सुई मोडते ह्या साडीवर. वेळ लागतोय ती एक वेगळी गोष्ट आहे, नंतर हात शिलाईची सुई सुद्धा मोडते ह्या साडीवर मैत्रिणींनो. 4 ते 5 सुया मोडल्यात हात शिलाईच्या सुद्धा ह्या साडीवर. स्टार्टिंगला 2 ते 4 साड्यालाच मी फॉल लावला, बाकी काही ब्लाऊजच उरकत नाहीत मला, तर मी फॉल नाही लावलेला ह्या साड्याला, म्हणजे मला येत नाही म्हणून सांगून दिलं. कारण का साडीचं पूर्ण प्लेन कपडा आहे, दिसतानाच असा गोळा असल्यासारखा किंवा फुगीर असल्यासारखा कपडा आहे साडीमध्ये. नंतर झेरॉक्स निघल्या साडीच्या, सेम कॉफी साडी, ह्याच्या साडीची डुप्लिकेट निघलेली साडीचा कपडा तर एवढा खराब होता, ब्लाऊज शिवता वेळेस सुद्धा फसकेल काय असा कपडा होता. म्हणजे साड्या दिसायला एकदम सेम, लक्ष नाही दिलं तर ओळखायला सुद्धा येणार नाही, पण कपड्यात सुद्धा खूप फरक होता. एकदम सिंपल मऊ अशी साडी सुद्धा होती. स्टार्टिंगला जी साडी निघली ती ओरिजिनल होती, कपडा पण छान होता, शिवायला जड जायचं खरं, पण ठीक आहे ब्लाऊज पुरतं नाही का. पण ह्या साडीला फॉल लावायला 100 रुपये, का तर एक अस्तरची शिलाई, अस्तरच्या ब्लाऊजला शिलाई 200 रुपये, तेवढा वेळ द्यायचा हे ब्लाऊजला साडीला फॉल लावायला. त्यातमध्ये साडीला जर गुढी पडली, साडी गोळा झाली किंवा नंतर फॉलमुळे काही प्रॉब्लेम आले, गोळा झाले, फॉलमध्ये सुद्धा कपड्यात खूप क्वालिटीचे फॉल मिळतात, तर ते नंतर आपण आणखीन उकलायचं, नंतर त्याला आणखीन हातशिलाई करायची, कारण का गोळा झाला आपल्याकडून. आणि पुन्हा प्रश्न, कारण साध्या साडीला 70 रुपये फॉल, 70 रुपये घेतात, मग ह्या साडीला 100 रुपये का. म्हणजे एक अस्तरच्या ब्लाऊजचा टायमिंग देऊन सुद्धा 100 रुपये जास्त, म्हणजे अस्तरचं ब्लाऊज कधीही शिवलेलं चांगलंच ना, तर हे उकलायचं नंतर लावायचं. त्याच्यामुळे मी ह्यावेळेस साड्या घेतलेल्याच नाही आहेत जास्त, पण ज्या घेतल्यात त्यांना सुद्धा खूप प्रश्न पडतो, म्हणजे सिंपल साडीला 70 रुपये, मग वर्कच्या साडीला 100 रुपये का. नंतर त्यांच्या कपड्याची सुद्धा काळजी घ्यायची. खरं ती मनापासून मला काळजी घ्यायला आवडतं कपड्याची. एखाद्या साडीला आपण खूप घोकायचं, नंतर घ्यायची आणि त्यात शिलाई करायला दिली, काहीतरी प्रॉब्लेम करून वापस दिला. आणि बऱ्याच वेळेस ज्यावेळेस ब्लाऊज खराब होतो, शिवताना खराब होतो किंवा साडी खराब होते, जिची साडी असते तिच्यापेक्षा जास्त ते शिवणारणीला किंवा जिच्याकडून खराब झाली तिला वाईट वाटतं खरं, पण ते सांगणं जास्त अवघड आहे. कुणाला वाटेल की आपल्याकडून दुसऱ्याची साडी किंवा ब्लाऊज खराब व्हायचं, एवढं मेहनत कष्ट करून ब्लाऊज खराब शिवायला कुणालाही वाटतंच की कस्टमरने म्हटलं पाहिजे की छान आहे, तुम्ही खूप छान ब्लाऊज शिवला. तर हाच प्रॉब्लेम आहे ह्या साडीचा. खरं तर 30 रुपये एक्स्ट्रा का घेतात फॉलला. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणींना, आपल्या टेलर मैत्रिणींना शेअर करा. आणखीन एक आपली ट्रेडिंग माझी साडी आहे, 1 मिनिट. ही पहा, व्हाईट परी. ह्या साडीचं नाव आहे व्हाईट परी. मी ह्या साडीचं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा
चॅनलवर अपलोड केलेला आहे. पण तुम्ही पाहू शकता ह्या साडीचं सुद्धा ब्लाऊज कसं आहे, पूर्ण स्टोन आहे बॉर्डरला. नेमकं तुम्ही पाहू शकताय पूर्ण स्टोन काढायचे, नंतर ब्लाऊज स्लीव्ज रेडी झाल्यानंतर स्लीव्जला लावायचे, प्लस गम लावायचा, वेळ द्यायचा आणि होते तिथं डबल चिटकवून द्यायची. कारण का बॉर्डर ही जी बॉर्डर आहे त्याच्यामुळेच ही पूर्ण साडी आहे. जे स्टोन आहेत व्हाईट स्टोन आहेत, मोती साडी म्हणतात किंवा गोल्डन साडी, गोल्डन साडी म्हणतात. ह्या साडीला व्हाईट परी, खरं नाव व्हाईट परी आहे ह्या साडीचं. तर हे व्हाईट जे मणी आहेत त्याच्यामुळे साडी आणि ब्लाऊज छान वाटतं. आता मध्ये तर प्लेन आहे, शायनिंग आहे ब्लाऊजला, पण हे स्टोन जर काढले शिवता वेळेस नंतर नाही लावले तर शोच राहत नाही ब्लाऊजला. मग हे काढायचे नंतर लावायचे. म्हणजे बऱ्याच मैत्रिणींना म्हणजे प्रश्न पडतो, सिंपल ब्लाऊजला शिलाई 200 रुपये, तर स्टोनचं ब्लाऊज असेल, वर्कचं ब्लाऊज असेल तर 100 रुपये 50 रुपये एक्स्ट्रा का सांगतात, किंवा त्यांना शिवायला तर तेवढाच टाईम लागतो, मग त्याची शिलाई एक्स्ट्रा कशी काय सांगतात, असे बरेच प्रश्न असतात. पण सिंपल ब्लाऊज शिवायला सोपं आहे. तेवढंच जे रेडीमेड गळे येतात ते ब्लाऊज शिवायला खूप अवघड असतं खरंच मैत्रिणींनो. त्या ब्लाऊजला हाय साईज येते, म्हणजे पूर्ण मोठी साईज येते त्या ब्लाऊजला. ते ब्लाऊज आपल्याला मीडियम साईजमध्ये बसवायचं किंवा एकदम स्मॉल साईजमध्ये बसवायचं सोपं नाही येते. त्याच्यामध्ये स्टोन असतात, ते स्टोन सुद्धा गेले नाहीत पाहिजे, पूर्ण वर्क ब्लाऊजला यायलाच पाहिजे. म्हणजे असे खूप डिमांड्स असतात कस्टमरचे, मग ते आपण मॅनेज करायचं. म्हणजे साधं ब्लाऊज कसं घेतलं, कटिंग केलं, शिवलं की टेन्शन नाही, पण वर्कच्या ब्लाऊजला शिवायला जेवढा वेळ जातो तेवढाच अगोदर वेळ द्यावा लागतो त्याच्यावर, की कसं शिवल्यावर कसं वर्क मॅनेज होईल, वर्क निघणार नाही, त्याच्यावरचे स्टोन खराब होणार नाहीत, स्टोन फुटणार नाहीत. प्लस एक ब्लाऊज आहे मी शिवून दिले, नाही आहे माझ्याकडे. ते ब्लाऊज कसं असतं, वाईट धाग्याने वर्क केलेलं असतं. म्हणजे थोडंसं उकललं, आपल्याला जेवढी शिलाई टाकायची तेवढं ते उकललं की ते पूर्णच ब्लाऊज उकलतं. नंतर त्याची सुद्धा काळजी घ्यायची, जेवढं उकललंय आपण तेवढं टीच करायचं, कारण का पुढं उकलायला नको. म्हणजे एवढं काम करायचं. आता त्या एका ब्लाऊजला आपल्याला कमीत कमी 2 ब्लाऊजचा वेळ द्यावा लागतो शिवायला, तरी 50 रुपये शिलाई एक्स्ट्रा का, हा प्रश्न येणारच. म्हणजे व्हिडिओ बनवायचं खरं कारण तेच आहे की प्रश्न पडतो सिंपल वर्कला सुद्धा साडी ब्लाऊजमध्ये फरक, रेटमध्ये फरक का असतो. आता ही व्हाईट परी साडी आहे, हिला फॉल कसा लावायचा मैत्रिणींनो. एक तर लेहरिया म्हणतात त्याच्यामध्ये ह्याची बॉर्डर आहे, जी मी पहिली नाही ना साडीची दाखवली तशी बॉर्डर आहे याला. प्लस स्टोन आहेत जे ब्लाऊजवर दाखवले, गोल्डन स्टोन आणि मोती आहेत, अर्धे मोती जे असतात ते स्टोन आहेत. मग याला कसं फॉल लावायचा, आता तुम्ही पाहू शकता. खाली लेहरिया बॉर्डर जर सोडून आपण फॉल लावायचा विचार केला तर ही स्टोनमध्ये येणार, हे वरचे स्टोन येत नाहीत पण हे स्टोन येणार. जर फॉल 2.5 मीटर असतो, साडीचे 2.5 मीटर स्टोन काढल्यानंतर पुन्हा फॉल लावायचा, आणि फॉल लावल्यानंतर 2.5 मीटर स्टोन जे काढले ते फॉल स्टोन जोडायचे आपण. स्टोन नाही काढले तर मग हाताने करायचं, म्हणजे 1 ते 1.25 तास हाताने, दोन्हीकडून सुद्धा हाताने फॉल लावायचा. मग दोन्ही हाताने फॉल लावला की मशीनवर फॉल लावला तर उकलायची शक्यता नसते, पण हाताने फॉल लावला, चैन वगैरे घातले तर अडकून दोरा तुटला की पूर्ण फॉल उकलतो. नंतर अर्धी साडी वापरल्यानंतर रिटर्न येणार की हा आमचा फॉल उकलला आहे पहा. कसं लावायचं, म्हणजे साड्या ट्रेडिंग साडी म्हणजे ती हायवीच जाते, स्टोनमध्ये जाते, दिसायला फॅन्सी जाते, पण ती साडी रेडी करायला एवढा प्रॉब्लेम येतो मैत्रिणींनो खरंच. आता कलांजली, तक्षशिला पैठणी, तर त्या साड्या ट्रेंडमध्ये व्हायरल झाल्या, पण त्या साड्याचं काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी दाखवल्या नाही. तर शिवायला सोप्या, फॉल लावायला सोपा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हा व्हिडिओ फक्त मनापासून म्हणलं तर एक टेलरिंग समजू शकते, आणि दुसरं म्हणलं तर समजून घेणारं कस्टमर. म्हणजे असं नाही की सगळ्यांचं कस्टमरचा तसा प्रॉब्लेम आहे, खूप कस्टमर समजून सुद्धा घेतात. आपण त्यांना सांगितलं समजून तर हा ठीक आहे, तुमच्या विचाराने करा, पण ब्लाऊज खराब होऊ देऊ नका. आणि ती काळजी खरं तर कस्टमरपेक्षा जास्त आपल्यालाच असते. ब्लाऊज खराब नको व्हायला, कस्टमर वापस यायला पाहिजे, न वापस येण्यापेक्षा म्हणजे खुश होऊन जायला पाहिजे, म्हणजे कस्टमर नाराज नाही झालं पाहिजे. जे ब्लाऊज शिवायला आपल्याकडे येतात किंवा मोठ्या अपेक्षाने ब्लाऊज देऊन जातात, म्हणजे असं सोपं नाहीये ना.
एवढे पैसे घालायचे, 1000-1200 रुपये साडीला घालायचे, नंतर कोणाच्या तरी हातात साडी द्यायची, त्यांचं चुकीचं नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं कमीत कमी 6 महिने तरी साडी वापरली गेली पाहिजे. एवढा खर्च झाला तर 200-300 रुपये शिलाई, नंतर 1000 रुपये साडीची प्राईज, नंतर घरातल्याकडून घेतानाची ते साडी सोपं नाही आहे. पण थोडं त्यातमधून समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे लेडीज टेलरला. आता हे पहा, स्टार्टिंगला मी सांगितलं स्टोन विषयीचं. म्हणजे स्टोनला सिंपल ब्लाऊजला शिलाई 200 रुपये, तर स्टोनला 50-100 रुपये एक्स्ट्रा का तुम्ही पाहू शकता. आता हे ब्लाऊज पहा, पूर्ण काचेचे स्टोन आहेत, प्लस चिटकवलेले इथे, म्हणजे काढावं लागतात. सगळ्या हाताने काढायचे, नखाचा तर विचारच नाही करायचा. कधी कधी ना नख दुखतात मैत्रिणींनो, स्टोन सगळे काढायचे. जर मेन जागेवर आले म्हणजे स्लीव्जला असतील, बॅक साईडला असतील, तर ते स्टोन नंतर चिटकवून द्यायचे, कारण का ब्लाऊजचा शो खराब नको व्हायला. आणि सुईची काळजी घ्यायची मैत्रिणींनो. मशीन जर ह्या स्टोननी डॅमेज झाली तर कमीत कमी 500 ते 600 रुपये सर्व्हिसिंगला घेतात, म्हणजे दुरुस्त करायला घेतात मशीनला, त्याशिवाय हात सुद्धा नाही लावत. आणि तिथं नाही चालत की ठीक आहे तुम्ही 600 रुपये सांगितलेत मग 400 रुपये नीट करून द्या, ते 600च घेतात. कारण का यायचं, नाहीतर मग घेऊन जायचं. जर मशीन शॉपला नीट करायला नेली तर तिथं 4 ते 5 दिवस ठेवायची, 2 ते 3 चक्रा घालायच्या. 5 दिवस ठेवल्यानंतर 600 रुपये द्यायचे, 5 दिवसाचं काम बुडणार. आणि 50 ते 100 रुपये एक्स्ट्रा मागितले की मैत्रिणींना वाटतं सिंपल ब्लाऊज आहे आणि साध्या ब्लाऊज सारखं याला तर गळा सुद्धा टाकायचा नाही, ह्याला रेडीमेड गळा आलाय. पण त्या असं विचार नाही करत की हा गळा आपल्या मापाचा आहे की नाही. आणि आता जे रेडीमेड गळे येतात ते हायवी मापाचे येतात, म्हणजे 40-44 मापाचे येतात. त्यात ते गळा आपण 30 ते 32, 28 सुद्धा मैत्रिणींनो त्या मापात तो गळा सेट करायचा, म्हणजे एवढं सोपं नाहीये. प्लस वर्क नाही जायला पाहिजे त्या गळ्यावरची. प्रिंटेड असेल तर ठीक आहे, थोडंफार इकडं तिकडं गेलं तरी चालतं, बरं मॅनेज करायला सोपं असतं. प्रिंट असेल, धागा वर्क असेल, सिल्क थ्रेड वर्क असेल तर त्याच्यावर मशीन चालते सुद्धा. पण ह्याचं काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता हे 36 कमी जास्त 36 साईजचं गळा म्हणजे ब्लाऊज आला असेल. ह्याच्यात प्रिन्स कट करायचं म्हणलं तरी वर्क काढायचं, 4 टक्स करायचं म्हणलं तरी वर्क काढायचं, शक्यतो बॅक साईडला हुक करायचं म्हणलं तरी 1 टक्स तो द्यायलाच लागतो. नंतर कप्स बसवायचे म्हणलं तरी टक्स येणारच, म्हणजे विदाऊट टक्स ब्लाऊज नाहीच, थोडं तरी उकलायला लागणार. आणि प्लस हे माप आलं म्हणजे 36 आहे ब्लाऊजवर, 36 साईज वर्क आलाय, तेवढंच माप आलं तर थोडंसं त्यातमध्ये थोडंसं सोपं जातं शिवायला. पण कष्ट द्यायलाच लागतात. नंतर आणखीन ब्लाऊज रेडी झालं ना, ऐकलं ना, सांगितलं 300 रुपये झाले, नाही हो ह्याला तर रेडीच गळा आलता ना, रेडीच सगळी डिझाईन आलती, तुम्ही फक्त शिवलं आणि एवढी शिलाई कसं काय म्हणतायत. मग खरंच वाईट वाटतं मैत्रिणींनो, एवढा वेळ देऊन सुद्धा. आणि जे सारखं येतात म्हणल्यावर मी नाही शिवणार हे सुद्धा नाही म्हणायला जमत ना, जीभ रेटतच नाही, कशी म्हणणार डायरेक्ट मी नाही शिवणार म्हणून. एवढीच अपेक्षा आहे, ब्लाऊज वर्कचं असेल किंवा जास्त हायवी वर्क असेल तर मैत्रिणींनी समजून घ्यायला पाहिजे. आज जेवढं लक्षात होतं, मनात आलं होतं तेवढं बोलून झालंय मैत्रिणींनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखीन बऱ्याच मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ मनाला लावून घेऊ नका, फक्त एक मनातली खंत होती ती बोलून दाखवली आहे. तर चला मग बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.